आपल्या बॅचलर मित्रमैत्रिणी किंवा कामानिमित्त बाहेर राहणारे खानावळीमध्ये जेवतात आणि खानावळीमध्ये ही भाजी आठवड्यातून 2दा ते 3दा असतेच असते. एवढंच काय, महाराष्ट्रीयन व्हेज थाळी आपण भारीतल्या भारी हॉटेलमध्ये खायला गेलो ना, तिथे सुद्धा ही भाजी असते. का असते? हॉटेलवाल्यांना ते परवडते म्हणून की महाराष्ट्रीयन लोकांना ती आवडते म्हणून? याचं उत्तर तुम्ही मला नक्की द्या. चला तर मग कोणती आहे ही भाजी ते आपण बघूया. भाजी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलं. जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली. त्यानंतर मोठा कांदा उभा कट करून टाकलेला आहे. 1 टोमॅटोही बारीक कट करून टाकलेला आहे. टोमॅटो आणि कांदा मऊ झाल्यानंतर हिरवा वाटण 2 चमचे टाकलेला आहे. ते छान परतल्यानंतर घरगुती लाल तिखट मसाला, लाल मिरची पावडर, हिंग, जिरे पावडर आणि धणे पावडर टाकून हा मसाला छान परतून घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये, म्हणजे मसाला जळत नाही, अगदी छान शिजतो. मसाला छान शिजल्यानंतर आपण शिजवलेली चवळी याच्यामध्ये टाकणार आहोत. चवळी अगदी मऊ शिजवून घेतलेली आहे. आता ही आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. लागेल तेवढं पाणी टाकायचं. ही भाजी आपण 7 ते 8 मिनिटे उकळायची, की मस्त चवळीची भाजी तयार होऊन जाईल. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीरही टाकलेली आहे. 8 मिनिटानंतर भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.